नमस्कार. आज आपण आसूद येथील श्री व्याघ्रेश्वर देवस्थानाचे दर्शन करणार आहोत. श्री व्याघ्रेश्वर हे मनोहर कुटुंबियांचं कुलदैव आहे. श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारामध्ये ज्ञात असलेल्या परिवारांमध्ये रानडे, वैशंपायन, फफे, मनोहर, कद्रूप इत्यादी कुटुंब येतात. मनोहरांतर्फे आजपर्यंत कोणीही इथे गेलेले नव्हते. म्हणून जेव्हा मला कळले की मनोहरांचं कुलदेव श्री व्याघ्रेश्वर आसूद दापोली येथे आहे, तेव्हाच मी मनात ठरवले की कुठल्याही परिस्थितीत आम्ही दोघांनी तिथे दर्शन घ्यायला जायचे. त्यायोगे मुंबईला माझ्या मोठ्या भावाची 75वी निमित्त मी गेलेलो असताना मला आसूदला येण्याचा योग आला. त्यासाठी आम्ही मुंबई येथून ओला कॅबने राऊंड ट्रिप ठरवली. मला असं वाटतं हा सर्वात सोपा मार्ग आहे. रस्ता पण अतिशय सुंदर आहे आणि दापोलीपर्यंतचा प्रवास हा कंटाळवाणा बिलकुलही नाही. दापोलीपासून आसूद हे साधारण 5 किलोमीटर अंतरावर दापोली ते अंजर्ले या मार्गावरती उजव्या हाताला एक छोटासा बोर्ड लागलेला आहे आणि तिथेच आसूदचे व्याघ्रेश्वरांचे भक्तनिवास श्री रानडे कुटुंबियांनी मेहनत घेऊन निर्माण केलेले आहे. मुंबईहून आसूदचे अंतर साधारण 245 किलोमीटर आहे. तसेच तुम्ही येथे पुण्याहून सुद्धा येऊ शकता. पुण्याहून आसूदचे अंतर 200-2.25 किलोमीटर आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे. घाटातला वळणी मार्ग, दोन्ही बाजूला हिरवळ, प्रचंड मोठाली झाडं आणि डोंगर, नद्या, त्याच्यामुळे प्रवास अतिशय सुखकर होतो. आसूद येथे थांबायचे असल्यास दापोलीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टे अरेंजमेंट्स आहेत. येथे रिसॉर्ट्ससुद्धा आहेत. परंतु मी सजेस्ट करेन की व्याघ्रेश्वराचे दर्शनाला जर जात असाल तर तिथल्या भक्तनिवासामध्येच थांबावे. वस्ती मुख्यत्वे करून ब्राह्मणांची आहे आणि व्याघ्रेश्वर कुलस्वामिनी परिवारातर्फे तिथे निर्माण करण्यात आलेले भक्तनिवास हे फक्त ब्राह्मणांसाठीच, व्याघ्रेश्वराच्या परिवाराच्या मेंबर्ससाठीच निर्माण केलेले असल्यामुळे व्यवस्था अतिशय सुंदर आहे आणि आपण सढळ हाताने तेथे मदत करावी. कारण कुठलीही वस्तू मेंटेन करायची असल्यास तिथे पैशाचा विषय हा येतो. लोखंडी पूल नवीनच तयार झालेला ओलांडून आपण श्री व्याघ्रेश्वराच्या मंदिरात प्रवेश करतो. समोरच श्री गुरु दत्तात्रेयांची सुबकशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच विघ्नेश्वराचे दर्शन आपण घेऊ शकतो. विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन 2 पावलं आपण पुढे गेलं की खालती गाभारा आपल्याला व्याघ्रेश्वराचा दिसतो. व्याघ्रेश्वराची पिंड ही 2 पावलं पुढे गेल्यानंतर पायऱ्या खाली उतरून अशी खोलगट याच्यात आहे. हे स्वयंभू शिवलिंग आहे. सुमारे 1200 वर्षापूर्वी हेमाडपंथीय आजूबाजूला सावलेल्या विग्रहावरनं असं लक्षात येते की हे हेमाडपंथीय मंदिर असावे. ह्याचा इतिहास खूप जुना आहे. जवळचे गाव म्हणजे गारंबी आणि आसूद या क्षेत्रातल्या लोकांचा याच्यावरती अगाध विश्वास आहे. 8 कुटुंब यांचे हे कुलदैवत आहे. त्या 8 कुटुंबांपैकी श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामीमध्ये ज्ञात असलेली घराणी म्हणजे रानडे, वैशंपायन, विध्वंस, धारप, मनोहर, कंद्रप, जोशी, सहस्रबुद्धे, केतकर, मराठे, आखवे आणि फफे. आणि या लोकांचे गोत्र म्हणजे भारद्वाज, नित्युनंद, कपी, कश्यप, गार्ग्य ही गोत्र या घराण्यांची आहेत. या घराण्यांपैकी श्री रानडे कुटुंबियांनी इथे बरेच मेहनत घेऊन ह्याचा जीर्णोद्धार करवला आणि आज भक्तांसाठी तिथे जे भक्तनिवास आहे ते रानडे कुटुंबियांतर्फे निर्माण करण्यात आलेले आहे. शुक्रां वरदनं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये.
प्रिये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्तु भगवान् मंगलाय कर्मणि तदेव लग्नं सुनिलं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे गृहो स्मरामि लाभश्रेषां जयश्रेषां कुतश्रेषां पराजयः येषां इन्द्रियवरषां हृदयस्थो जनार्दनाः विनायकं गुरुमानं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्य यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूज्यतो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरम्भकारेषु भुवनेश्वराः देवादिचन्द्रनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परान्ते विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमजन्मे अष्टाविंशतिबोधावर्याः दक्षिणेतरे शालिवाहनयुगे अस्मिन् वर्तमाने पराभवनाम संवत्सरे उदगयने वसंत ऋतौ वैशाखे मासे शुक्लपक्षे अद्य सप्तम्यां तिथौ अद्य वासराः वासरस्तु मन्दवासरे अद्य दिवस नक्षत्रम् आश्लेष दिवस नक्षत्रे कर्काटकस्थिते वर्तमाने चन्द्रे मेषस्थिते श्रीसूर्ये मिथुनस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथमराशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनाम शुभकर्ण एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं तुमचं म्हणा उत्पन्नः तुमचं नाव घ्या शर्मणः अहम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकल इच्छित मनोकामना सिद्ध्यर्थं एकादश स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थं आदित्यादि नवग्रह देवता अनुकूल्यार्थं अद्य शुभ समय ब्राह्मण द्वारा भवानी शंकर महारुद्र व्याघ्रेश्वर मृत्युंजय कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं यथाज्ञानेन यथामीरित उपचार द्रव्यैः ध्यानावाहनादि षोडशोपचारे पूजन अहम दक्षिण करिष्ये आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये शरीर शुद्ध्यर्थं जलान्नम्बरशुद्धगवरात् भीत्यर्थं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतिममरगणैर् व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्दनं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं नमो दैवे महादेवे शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मृताम् ॐ हौं ॐ ह्लूं ॐ स्वाहा ॐ भूः ॐ भः ॐ स्वाहा ॐ त्र्यम्बकं जामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्तियमामृतात् ॐ स्वाहा ॐ भुवः ॐ भूः ॐ स्वाहा ॐ ह्लूं ॐ हौं ॐ मृत्युञ्जय महारुद्रत्राहिमां शरणागतं व्याधि मृत्युभयात् घोरात् तस्मात् विराळ जयतु विराजति गुरुविषाः सुजातो धिरिजसुवशत् भूमिमुदोमुराः यद्गुरु श्रीनविषादेवाय देवदन्वदतिं देवेभ्यो भजोऽभ्यासत शिशिरोषेण्यां ऋषिभ्यस्तन्मादेवा अवन्तु शोभायै पितरो वदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ ॐ नमस्ते नमः नमस्ते
ईशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम् कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जराजन्म दुःखो गतातप्यमानम् प्रभो
पाहि यापन्नमामि शशम्